सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे येथील मौलविंगज भागातील महापालिका शाळा क्रमांक 43, 44 आणि 25च्या परिसरातील अतिक्रमणांवर धुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज धडक कारवाई केली आहे। या अतिक्रमणामुळे विद्यार्थ्यांच्या ये जा करण्याच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण होत होता। याबाबत शाळा प्रशासनाने तक्रार दाखल केली होती। मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख प्रसाद जाधव आणि आझाद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवण्यात आली। यापूर्वी अतिक्रमण धारकांना 2 ते 3 वेळा सूचना देऊनही त्यांनी अतिक्रमणे न हटवल्याने अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। या मोहिमेत सुमारे 20 ते 25 अतिक्रमित टपऱ्या व शेड जमीनदोस्त करण्यात आल्या। कारवाई सुरू होताच काही व्यावसायिकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली। या कारवाईमुळे शाळेकडे जाणारा रस्ता मोकळा झाल्याने विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले। जागर जनस्थानकरिता रूपक बिरारी, धुळे। प्रसाद जाधव, मौलविंगज शाळा क्रमांक 43, 44, 47 व 25 येथील मनपा शाळा येथील शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठ्या प्रकारे अतिक्रमण केलेले नागरिकांना शाळेत जाण्याचा अडथळा निर्माण होतो। त्याबाबत शाळेतर्फे मनपा अतिक्रमण पत्र प्राप्त झालं। त्या अनुषंगाने गेल्या 2-3 वेळा महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत मौलविंगज भागामध्ये रस्ता रुंदीत केलेले शेड, पत्री शेड, टपऱ्या या काढून घेण्यासाठी खाद्यपदार्थ विक्रेते व विविध साहित्य विक्रेते यांना यापूर्वी सूचना देण्यात आल्या असून तरी त्यांनी कुठल्याही प्रकारे प्रतिसाद न दिल्याने आज रोजी भाषा आयुक्त तथा प्रशासक अमिताजी दगडे पाटील यांच्या मान्यतेने पोलीस बंदोबस्तात मौलविंगज शाळा परिसरातील रस्ता रुंदीत आज झाले। जवळजवळ 20 ते 25 अतिक्रमण शेड, टपऱ्या हटवण्याचे काम चालू आहे। त्या कामी आझाद नगर पोलीस स्टेशनचे PI व त्यांचा बंदोबस्त उपलब्ध असून सदर कामी अतिक्रमणधारक मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्यास सहकार्य करून ते स्वतः काढून घेत आहे। तसेच महानगरपालिका आली ज्या प्रमुख रस्ते याच्यातील नागरिकांनी रस्ता रुंदीत केलेले अतिक्रमण हे तात्काळ नागरिकांनी काढून घ्यायचं आहे व शहर वाहतुकीचा अडथळा ठरणारे कुठलंही अतिक्रमण त्यांनी स्वतः करताना काढून घ्यायचे। अन्यथा महानगरपालिका प्रशासन JCBच्या सहाय्याने पोलीस बंदोबस्तात कारवाईचा खर्च त्यांच्याकडून वसूल केला जाईल। तसंच होणाऱ्या नुकसानात सदर अतिक्रमणधारक या व्यक्तीचा जबाबदार आहे याची नोंद